गावात पहिल्यांदा 4-2 घरावर धोंडे आले. तेव्हा कुणी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. असेल काहीतरी असे म्हणून सगळ्यांनी तो विषय तिथंच सोडला. पण दुसऱ्या दिवशीही धोंडे आले, तिसऱ्या दिवशीही आले. तेव्हा लोकांना वाटलं हा काहीतरी पोरासोरांचा चावटपणा आहे. चालेल 4 दिवस आणि थांबेल. पण आणखी 4 दिवस असेच गेले आणि धोंड्यांचे प्रमाण बेसुमार वाढले. मग मात्र हे प्रकरण काहीतरी गंभीर आहे हे सर्वांच्या ध्यानात येऊ लागले. गावात धोंडे पडत, तेही रात्रीच्या वेळेला. खेडेगावात काय, अंधार झाला की रात्र सुरूच होते. 7-8च्या पुढे जिकडे तिकडे गडीगुप्प. एखाद्या डोहात पाणी असावे तसे शांत. कुठेतरी कुत्री भुंकत असतात. एखादा माणूस कंदील घेऊन बाहेर निघालेला असतो. वाण्याच्या दुकानातही ढणढणी भकास उजेड ओकीत असते. एवढाच जिवंतपणा. बाकी जो तो घरीच असे. गप्पा मारायच्या, जेवायच्या आणि पान खायच्या नादात असे. अशा उद्योगात 9 वाजत. मग माणसे झोपायच्या तयारीला लागत. 10च्या पुढे तर किर्र शांतता. कोणी यायचे नाही आणि जायचे नाही. 10 वाजले की गुंड्यांचा वर्षाव सुरू होई. पहिल्यांदा उगीच कुठे कुठे गुंडे पडत. पण 8 दिवसाच्या आतच धोंडे सगळीकडे पडू लागले. माणसे घाबरली. अंथरून पांघरून गुंडाळून आत पळाली. बाहेर कोणी झोपेनासे झाले. न जाणो आला गुंडा भिरभिरत आणि बसला टक्कुऱ्यात तर काय करायचं. दुसऱ्या दिवशी पालखीच निघायची आपली. या विचाराने सगळे घरातच राहू लागले. बाहेर कोणी फिरकेच ना. आणि लोकांची भीतीही उगीच नव्हती. एखाद्या मोठ्या आंब्या एवढा एक एक गुंडा येई. धाडदिशी माळवदावर किंवा अंगणात पडे. त्या आवाजानेच माणसे चरकत. दारे सवनी बंद करून झोपत. त्यातून धोंडे चुकून जर एखाद्याच्या पत्र्यावर पडले तर मग काही विचारायलाच नको. धडाड करून असा प्रचंड आवाज व्हायचा आणि सगळ्या गावाला ऐकू जायचा. एखादी कडेपाट इमारतच कोसळली आहे असे वाटायचे. असा धागडधिंगा 1-2 वाजेपर्यंत चालायचा. मग ही विलक्षण बरसात हळूहळू कमी व्हायची आणि संपायची. धोंडे केव्हा बंद व्हायचे ते नेमके कुणाला कळतच नसे. कारण त्यावेळी सगळ्यांचा डोळा लागलेला असे. 8 दिवस असेच गेले आणि मग गावात चोऱ्याही होऊ लागल्या. आज कोणाची भांडी कुंडी गेली, उद्या कोणाचे दागिने गेले, परवा दुकानातील कपडेच गेली. असा बोबाटा रोजच जेव्हा होऊ लागला तेव्हा सगळ्यांच्या पोटात गोळा आला. आपण काहीतरी केले पाहिजे असे सगळ्यांना वाटू लागले. मग सगळ्यांनी एकत्र बसून रात्रीच्या वेळेला गावची राखण करायची असे ठरले. रात्री रस्त्यावर बत्त्या लावून ठेवाव्या आणि प्रत्येक गल्लीतल्या लोकांनी आपापल्या गल्लीत रात्रभर गस्त घालावी. असा बेत सगळ्यांना पसंत पडला. दिवसा उजेडी गावात आसपास फिरून या चोरांचा तपास लावावा असेही काही जणांनी सांगितले. ते सगळ्यांनाच मान्य होण्यासारखे होते. पण उद्योगधंदा सोडून ही जोखीम पत्करायची कुणी. एकाने स्पष्ट केले, "अहो, किल्ल्याकडनं धोंड येत्यात आणि किल्ला हाय पडीक नदी काठाला. तिथं कंजाळ माजलंय समद. जनावर बी जाईत नाही तिकडं. मग आम्हीच कसा जीव धोक्यात घालावा हो." एकाने स्पष्ट सांगितले. हे म्हणणे रास्त होते. आपण जीव धोक्यात का म्हणून घालावा. एखाद्या वेळी प्राणावर बेतले म्हणजे. त्यापेक्षा गस्त घालणे, हिंडणे हे केव्हाही चांगले. पडका किल्ला नदीकाठाला उभा होता. तिथे सगळीकडे इतका निवडुंग आणि झाडे झुडपे वाढली होती की तिकडे गेल्याचे कुणालाच आठवत नव्हते. चोरांची टोळी असलीच तर त्यांना लपायला, धोंडे मारायला ती जागा चांगली होती हे खरे. पण तिकडे जायचे कोणी. तेव्हा ती कल्पना सोडून देण्यात आली. तो दिवस अशा रीतीने धाकधुकीतच संपला आणि रात्र आली. लोकांनी गावात असलेल्या 4-2 बत्त्या चौकाचौकातून लावल्या. काट्या घेऊन माणसे पहाऱ्याला बाहेर पडली. ह्यातले खरे धीट फारच थोडे होते. बाकीचे लाजेकाजेनेच. लोक नावे ठेवतील म्हणून आले होते. काट्या मात्र सगळ्यांनीच आणल्या होत्या. कुणी पत्त्याचे जोडही खिशात घातले.
देशमुखाने रामोशांना आज बजावून सांगितले होते. काय र, गस्तीला तुम्हीच पाहिजेत बघा. समद गाव घेरा, हाळ्या द्या. त्यानुसार रामोशी सगळे उठून आले आणि काट्या घेऊन हिंडू लागले. कुरकुर करीत का होईना, पण गावाबाहेर अंधारातून फिरून आले. वर्मी लागलेलं जनावर जसे निपचित पडते तसे गाव अगदी निपचित झाले होते. सगळीकडे भयान शांतता होती. 9 वाजले, 10 वाजले, कुठे काही आवाज निघाला नाही. चोहीकडे कसे स्तब्ध. कुठे खसपस झाली तरी ऐकू येत होती. रोजची कुत्र्यांची भुंकाभुंकी आज फारशी नव्हती, आणि जी होती ती फार कर्कश वाटत होती. माणसे फिरत होती खरी, त्यांच्या तोंडावर धीर होता, पण पोटात भीती होती. कोणत्या क्षणाला काय होईल याचा नेम नव्हता. अशा चमत्कारिक अवस्थेत बराच वेळ गेला. आता हिंडणारी माणसे कंटाळली. त्यांचा पहिला दम, उत्साह आता सरला होता. मग कुणी पत्ते खेळू लागले, कुणी चकाट्या पेटीत बसले, कुणी भिंतीला रेलून पेंगू लागले, कोणी धोतर तोंडावर घेऊन झोपी गेले. अशातच मध्यरात्र झाली आणि मग एकदम धोंड्याचा वर्षाव सुरू झाला. वळवाचे टपोरे थेंब एकदम सडक्याने पडावेत तसे धोंडे पडू लागले. पहिले तर 4-2 बत्त्यांच्याच रोखाने आले. त्याबरोबर बत्त्या फुटल्या आणि विझल्या. सगळीकडे गडद अंधार झाला. मग पहिल्यापेक्षाही वेगाने धोंडे आले. घराघरावर, पत्र्यावर, माळवदावर धडाधड असे आवाज निघू लागले आणि पुन्हा सगळे गाव हादरून निघाले. झोपणारे, पेंगणारे, खेळणारे चट्ट दिशी उठले आणि आडोशाला झाले. मध्येच एक धोंडा भिरभिरत आला आणि खंडू चेंगटाच्या नडगेवर गप्पकन बसला. त्याबरोबर तो खालीच बसला आणि कळवळून ओरडला, मेलो मेलो, आई आई ग, पाय तुटला माझा. हे ऐकल्याबरोबर आडोशाला असलेले लोक धूम पळून गेले आणि अंधारातच पळत ठेचकाळत आपापल्या घरात घुसले. खंडूच्या मदतीला कोणीच आले नाही. तो रडला, ओरडला आणि लंगडत लंगडत घराकडे गेला. हा प्रकार झाल्यावर रामोशीही गावाबाहेर राहिले नाहीत. तेही घराकडे सुटले. माणसे इतकी घाबरली होती की रात्रभर घराबाहेर कुणी पडलेच नाही. ह्या रात्री गावातली 3-4 घरे फुटली आणि कुणाचे काही चोरीला गेले. देशमुखांची बंदूक देवडीवरून बेपत्ता झाली. सकाळ झाली. चांगले फटफटले. पाखरांची कुलकुल आता थांबली. दावणीची जनावरे उठून उभी राहिली. चाऱ्यासाठी दाव्याला ओढ देऊ लागली, हंबरू लागली. तरीही कुणी बाहेर आले नाही. मग उन्हे तापू लागली. दिवस खांद्यावर आला. तसे सारे गाव जागे झाल्यासारखे दिसू लागले. एक एक जण हळूहळू बाहेर पडू लागला. चावडीपाशी जमून एकमेकांना आपली सुखदुःखे सांगू लागला. ज्यांच्या चोऱ्या झाल्या ते कपाळाला हात लावून बसले. ज्यांच्या झाल्या नाहीत त्यांना पुढची धाकधूक वाटू लागली. सगळ्यांचीच तोंडे एवढीशी झाली. गावच्या कर्त्या माणसाकडे सगळे आशेने बघू लागले. बंदूक चोरीला गेल्यामुळे देशमुख एकदम मऊ आला होता. आता आपल्या घरात केव्हा चोरी होईल असे त्याला वाटत होते. अगदी हळू आवाजात तो म्हणाला, रामोशी आणि महार कुठं आहेत र? त्याबरोबरच रात्रभर जागलेले रामोशी महार मंडळी पुढे झाली. रामराम करून खाली बसली. त्यांचे डोळे तारवटले होते. अंग जागरणाने जड झाले होते आणि हिंडून फिरून त्यांच्या पायाचे तुकडे पडायची वेळ आली होती. देशमुख म्हणाला, गड्यानू, तुम्ही लई हिंडल्यासा, खरं हाय नव? हरबा रामोशाचा तरुण पोरगा बुधा रामोशांचा म्होरक्या होता. त्याचे अंग लाकडी कारल्यासारखे गोळीबंद होते आणि काळ्यावर मिशामुळे तो दैत्यासारखा दिसत असे. ताट उभा राहून तो म्हणाला, आता काय सांगू मालक तुम्हासनी? आम्ही समद्या गावाच्या कडन येडा घातला. लई हिंडलाव, लई फिरलाव, पर काय पत्त्या लागला नाही बघा. वय जी, आम्ही गोपन गुंडाच घेऊन गेलो होतो. किल्ल्याकडं गुंड घालून घालून हात दुखला आमचं, पर काय बी नाही. त्यांचं गुंड काय थांबलं नाहीत. मग आम्ही धूम पळत सुटलो.
यावर देशमुख काही बोलला नाही. मान खाली घालून विचार करीत तो स्वस्थ बसून राहिला. मग शेजारी बसलेल्या कामगार कुलकर्ण्याला म्हणाला, काय भगवंतराव, काय करायचं आता? चालवा की तुमचं बामणी टाळकं, का जायाचं सरकारात? इतका वेळ भगवंतराव जानव्याच्या दातकोरण्याने दातातली घाण काढीत होता. तोंडे वेडी वाकडी करून घाण काढीत होता. देशमुख बोलला तसे त्याने दातकोरणे तोंडाबाहेर काढले आणि मग तो म्हणाला, तर हो, सरकारकडं दाद मागायलाच पाहिजे. हे आपल्याला आटपायचं नाही बरं का? मग कसं कसं करायचं म्हणता? तालुक्याला जाऊन पाटलांनी वर्दी द्यायला पाहिजे. म्हणजे 4-2 पोलीस येतील इथं मुक्कामाला. तेच सुती लावतील सगळं. आणि तेवढ्यानं आवारलं नाही तर? कुणीतरी शंका काढली. लेका आणखीन आणत्याली पोलीस. सरकारजवळ काय तोटा हाय? दुसऱ्याने परस्पर उत्तर दिले. आणि त्यांना यायला किती रोज लागतील? आता ते काय सांगावं, पण 4-8 रोज तरी कमीत कमी लागत्याल. देशमुख म्हणाला, आणि तवर ही पिढा कशी आवरायची हो? आता ते मी काय सांगू र? जेचं त्यानं बघायचं तवर. देशमुखाच्या या उत्तरावर कुणीच काही बोलला नाही. त्यांचे बोलणे कडवट होते, पण ते खरे होते. पोलीस आल्या वाचून हे संकट दूर होण्यासारखे नव्हते, हेही खरेच होते. आणि त्यांना यायला 4-8 दिवस लागणार होते, हेही खरेच होते. शेवटी सरकारी काम आहे, त्यांना इतका उशीर व्हावा हे योग्यच होते. या मधल्या काळात कुणी कशाची हमी द्यायची? ज्याचे त्याने बघावे हेच शेवटी खरे. बैठक संपली. हे ध्यानात येताच जो तो उठला आणि आपापल्या घराकडे गेला. विचार करीत, आपल्यापुरते काहीतरी ठरवीत. चावडीपासली गर्दी ओसरली. गावातली 4-2 ठळक माणसे तेवढी मागे राहिली. ते बघितल्यावर देशमुखाने बुधा रामोशाला हाक मारली. ए बुधा, जरा इकडे बघू. बुधा घरी जायला निघाला होता. त्याला कशाची भीती वाटत नव्हती. त्याच्या घरी होते काय असे चोरी करण्यासारखे? त्यामुळे त्याला या फावल्या वेळच्या गप्पा वाटत होत्या. देशमुखाची हाक ऐकून तो मागे फिरला. पायरीपाशीच उभा राहून तो म्हणाला, काय जी? हे बघ, आजपासनं तू आणि 2-3 रामोशी घरला यायचं निजायला. काय? बुधाने नुसती मान हलवली. आणि हे बघ, भाकर तुकडा काय आणू नका संगट. वाड्यावरच होईल तुमची सोय. मी करतो समधी व्यवस्था. काय? अजी, होय. हं, जा मग आता, लाग आपल्या उद्योगाला. बरं हाय. असे म्हणून बुधा हल्ला आणि रामोस वाड्याकडे चालू लागला. मग देशमुखही उठला, चावडी उतरला आणि घराकडे गेला. मग इतका वेळ तोंडात गुळणी धरून बसलेला भाईचंद गुजर पटकन उठला आणि कोल्ह्यासारखा रामोस वाड्याकडे गेला. बुधा त्याला वाटेतच भेटला. त्याला हाक मारून गुजर म्हणाला, ए बुधा, बुधा, दुकानी चल जरा, काम हाय. गुजराचे हे बोलणे ऐकून बुधाला मोठे नवल वाटले. कधी नव्हे ते गुजर आज इतकी आगत दाखवून कसं बोलू लागलं? अशी काय जादू झाली हेच त्याला कळेना. कुतूहलाने गुजराकडे बघत तो म्हणाला, जरा दमा सेठजी, भाकर खातू आणि येतूच बघा. छा छा, अरे बाबा आत्ताच चल, जरुरीचं काम हाय. आणि हे बघ, भाकर तू माझ्याकडंच खा, मग तर झालं. गुजराने अशी घाई चालवली. चुटक्या वाजवायला सुरुवात केली तेव्हा बुधाचा नाईलाज झाला. मुकाट्याने तो त्याच्या पाठीमागे गेला आणि दुकानाच्या पायरीवर बसला. गादीवर बसून भाईचंद म्हणाला, अरे बुधा, असा बाहेर का बसलास? अरे ये, वर बस. अजी नग, बरा हाय मी इथंच. अरे असं कुठं असतंय का? चल वर ये. आपल्याला मान द्यायला गुजराची ही गडबड पाहून बुधाला बुचकळ्यात पडल्यासारखे झाले. त्याला काहीच समजेना. तो 1-2दा घुटमळला, पण गुजराने हुकूम केल्यासारखा केला. तेव्हा निमूटपणे तो उठला
आणि सतरंजीचा कोपरा बघून बसला. कुतूहलाने गुजराकडे पाहत राहिला. विचार करण्यासाठी गुजर थोडा वेळ थांबला आणि मग म्हणाला, देशमुखानं काय तुला आज वाड्यात बोलिवलंय व्हय झोपायला? व्हय जी. कशाला र? आता दुसरं कशाला असणार? राखणीला बोलिवलं असल. बर, आणि त्यो काय देणार आहे र तुला त्याबद्दल? काय द्यायचं? दिल पायलीभर जवारी. हातले का? आणि तेवढ्या पायी रातभर जागणार होय तुम्ही रोज? गुजराचा हा प्रश्न कोणत्या रोगाने आहे हे बुधाला नीट समजले नाही. तो आपल्या चेहऱ्यावर प्रश्न काढून गुजराकडे पाहत राहिला. अरे त्यापेक्षा आमच्याकडे या राखणीला, तुला पोतभर जवारी देतो. पोतभर ज्वारी? पोत्यातली ज्वारी बुधाने फक्त दुकानात पाहिली होती. कधी कधी पाठीवर घालून दुसऱ्यांच्या घरी पोचवली होती. पण स्वतःच्या घरात पायलीच्या वर धान्य कधी आणलेले त्याला आठवत नव्हते. पोतभर धान्य म्हणजे काय गंमत आहे? म्हणजे 2 महिने धान्याची, खाण्याची काही काळजी नाही डोक्याला. छे छे, हे फारच भयंकर होते. स्वप्नातले होते आणि न पटणारे होते. गांगरून बुधा वेड्यासारखा गुजराकडे बघू लागला आणि म्हणाला, काय म्हणता शेठजी? पोतभर जवारी? शेठजीला वाटले याला आणखीन काही पाहिजे असावे. खूप पैसा असला की माणसाला असे उलटेच वाटायला लागते. रामोशी घुटमळला. हे पाहून तो घाईघाईने म्हणाला, अरे बाबा, एवढ्यानं काय होतंय? ज्वारी तर आत्ताच देतो, पर केलीस कामगिरी चांगली तर 100-200 रोख लग्नाला देतो तुझ्या. आहेस कुठं तू? आता मात्र गुजराने बुधाच्या काळजालाच हात घातला. बुधाचे लग्न अजून झाले नव्हते, पण ठरले होते. पैशासाठी सगळे तटून राहिले होते. स्वतःला रोज पोटभर भाकर तुकडा कसा बसा मिळाला तरी हरिबाला मोप झाले असे वाटायचे. तिथं पोराच्या लग्नाला पैका कुठून साठवायचा? नाही म्हटले तरी 100-200 तरी खरे. निदान जातवाल्यांना जेवण द्यायला पाहिजे. बायकोला 4 धडोती तरी घ्यायला पाहिजेत. तेवढ्यासाठी सगळे खोळंबले होते. आणि गुजर तेवढा पैसा सोडायला तयार होता. बुधा घुटमळला. मनाशी काहीतरी ठरवू लागला. ते बघून गुजर म्हणाला, आता मागं पुढं काय बघू नकोस. आजपासनं रातच्याला यायचं इकडं वस्तीला. भाकर पाहिजे तर हितच खाईत जावा. काय? यावर आता काही इलाजच उरला नाही. असा चेहरा बुधाने केला. मान हलवून तो म्हणाला, अहो म्हणजे काय मालक, आता तुम्ही बोलायला काय जागाच ठेवली नाही. पर आता देशमुखाकडचं कसं सारायचं? अरे बाबा, दुसरी मंडळी लावून दे तिकडं. गुजराने अशा रीतीने आपल्या संरक्षणाची बळकट व्यवस्था केली. करायला पाहिजेच होती. आज नाही म्हटले तरी 10-20 हजारांची रोकड घरात होती. शिवाय दागदागिने होते. गहाणवट आणि चोरीमारीचा माल वेगळाच. मग 4-8 दिवस एवढी जोखीम कुणाच्या जीवावर घ्यायची? बुधासारखी 2-3 तगडी माणसं घर राखायला बसायलाच पाहिजेत. त्यासाठी केली थोडीशी पदरमोड. म्हणून काय झाले? या विचाराने गुजराने बुधाला पक्का केला. तिथेच भाकरी घातली. मग स्वतःच्या खास डब्यातील पान तंबाखू दिली. पोतेभर ज्वारी देऊन त्याला वाटेला लावले. रातच्याला आठवणी नाहीये बरं का, हायगय करू नकोस असे म्हणून बजावले. ज्वारीचे पोते पाठीवर टाकून वाकलेला बुधा रामोसवाड्याकडे आला. आज जे हे अवचित घडले होते ते त्याच्या मनात मावत नव्हते. पोतभर ज्वारी, 100-200 रुपये म्हणजे केवढी कर्तुकी झाली. बाप तर निव्वळ हरकून जाईल. आपली पाठ थोपटील. सबंध रामोसवाडा टकाटका आपल्या घराकडे बघत राहील. आपले कौतुक करील. बाया बापड्या तोंडावर हात ठेवून उभ्या राहतील. अशा विचाराच्या नादात तो झपाझप घराकडे आला. रामोसांच्या वस्तीत शिरला. पण बघतो तो तेथे बायका पोरांचा एकच कालवा चाललेला होता. 1-2 बायांच्या हातात कोरी लुगडी होती. पोरांच्या जवळ नवीन कापडं, अंगडी टोपडी होती आणि त्यांचे खिसे गुडीशेव, लाडू, जिलेबी यांनी ओतंबून भरले होते. खात खात तुकडा मोडीत ती सगळीकडे धूम पळत होती.
एक दोघा रामोशानी नवा पटका टकोऱ्याला गुंडळला होता. बाजेवर बसून ते जुगार खेळत होते. दोघे चौके हातातले 4-2 रुपये खुळखुळ करीत इकडे तिकडे हिंडत होते. मोठीच धामधूम उडून राहिली होती. बुधा हा प्रकार बघून चकित झाला. एरवी त्याने पोतभर ज्वारी आणली असती तर सगळ्या वस्तीला 8 दिवस तो विषय पुरला असता. पण आज कोणाचे त्याच्याकडे लक्षच गेले नाही. हे बघून त्याला आश्चर्य वाटले. त्याचा आनंद किंचित ओसरला. पोते घरात दानकण टाकून तो बाहेर आला आणि हाक मारून म्हणाला, येश्या, लेका काय गडबड हाय र? कोरा पटका घातलेला येश्या जुगार बघत रेंगाळत होता. बुधाची हाक ऐकून तो उठला. हसत हसत आला. पटक्याचा मागे सोडलेला सोगा खांद्यावरून पुढे घेऊन बुधाला दाखवीत म्हणाला, कसा हाय शेमला? अरे झाक आहे की, कुठनं आणलास? अरे आणला कुठनं, दिलाय मला. कोणी र? मारवाडी नाही काय तो लंगडा, त्यानं बक्षीस दिलाय मला. बुधा आश्चर्याने थक्क झाला. बक्षीस आणि मारवाड्यान? टक्कुर फिरलंय काय त्याच? अरे टक्कुर फिराय काय झालं? मग घर राखाया बोलिवलंय मला म्हणून पटका दिलाय. आणखीन काहीतरी दिन म्हणालाय. आता बुधाला सगळा उलगडा झाला. म्हणजे सगळ्यांनाच कुणी कुणी बोलावून दिले आहे की काय? केवळ आपल्यालाच एकट्याला लाट मिळाली असं अजिबात नाही. मोठी चंगळ झाली म्हणायची मग सगळ्यांची. तेवढ्यात म्हातारा हातात धान्याचे चुमडे घेऊन त्याला घराकडे आलेला दिसला. तेव्हा बुधा वळला. म्हाताऱ्यापाशी जाऊन म्हणाला, हे चुमडं कुठनं आणल्यासा ज्वारीचं? 2 पायलीचं चुमडे अगदी सहज हातात धरून म्हातारा हरिबा खुशीत घराकडे आला होता. बुधाचा प्रश्न ऐकून त्याने सांगितले, अरे कुलकर्ण्यानं दिलं या. एरवी 2 पायल्या म्हटल्यावर बुधा खुश झाला असता, पण आज त्याला त्याचे काहीच वाटले नाही. तिकडे तुच्छतेने दृष्टी टाकून तो म्हणाला, बघा की काय जिद जात आहे कुलकर्ण्याची. चुमडे खाली ठेवून म्हाताऱ्याने विचारले, ते रका घर राखाया बोलिवलं असेल तुम्हासनी? होय, त्या पैस तर दिलंय नव काही. हे एवढंच होय? मग र हे बघा गुजरानं किती दिलं या. असे म्हणून बुधाने बापाला आत नेऊन सबंध भरलेले पोते दाखवले. ते बघून हरिबा तटस्थच झाला. काय बोलावे हेच त्याला कळेना. त्याने नुसती पोराच्या खांद्यावर थाप मारली. मग बाहेर येऊन तो बाजेवर बसला. चिलीम ओढू लागला. सबंध जन्मात घरात उभे पोते कधी त्याला पाहिल्याचे आठवतच नव्हते. म्हणजे बुधाने ही मोठी कर्तुकी केली म्हणायची. गावावरचं संकट झालं खरं, पर आपल्या तोंडाला 4 घास खात्रीने पडायची सोय झाली. काय गंमत हाय बघा की, असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. म्हातारा असा काहीतरी विचार करीत होता तेव्हा बुधा सबंध वस्तीतून फिरून आला. त्याने घराघरातून चौकशी केली. प्रत्येकाला काही ना काहीतरी लाट लागलीच होती. कुणाला ज्वारी, कुणाला शेंगा, कुणाला मिरच्या आणि ज्याला जे मिळेल ते त्याने आणले होते. कामाच्या आधीच आगाऊ आणले होते. स्वयंपाक खुशीत झोकात चालला होता. बाया माणसे, पोरे आडवा हात मार मारून जेवत होती. घरोघरी दिवाळीचा आनंद उजळला होता. रामोशांना हे मिळायचे कारण असे होते की गावातल्या लोकांची पक्की खात्री, हे लोक राखण करतील, जीवाला जीव देतील, चोरीमारी होऊ देणार नाहीत. एकदा अन्न खाल्ले म्हणजे बेईमान होणार नाहीत. म्हणून ज्याने त्याने आपापल्या पुरती सोय केली होती. जो सापडला त्याला धरले. आपल्याजवळ जे देण्यासारखे असेल ते त्याला दिले आणि त्याची राखण कबूल करून घेतली. त्यामुळे रामोस वस्तीत आता रिकामा माणूस कोणी राहिलाच नाही. प्रत्येक जण कुणी ना कुणी गुंतवला होता. दिवसभर सण करून त्या दिवशी रात्री रामोशांनी घरे राखली. नेहमीप्रमाणे आजही गुंडे आले, जोरात आले. रोजच्या सारखेच धडाधड आवाज निघाले आणि गाव हादरले. काय होते आणि काय नाही अशी धाकधूक सगळ्यांनाच पडू लागली. पण राखण पक्की राहिली, त्यामुळे चोऱ्या माऱ्या झाल्या नाहीत. दुसरा दिवस नीटनेटका उजाडला. या प्रकारामुळे रामोशांचा भाव फारच वाढला होता.
घरे पुष्कळ आणि रामोशी थोडे, त्यामुळे त्यांना आपल्याकडे ओढायची गावाची अहमहामिका लागली होती. ओसरीवर बैठकीवर बोलावून पान तंबाखू देऊन लोक त्यांना काही काही देऊ लागले आणि त्यांची आर्जव करू लागले. त्यामुळे त्यांना थोडे शेपारल्यासारखे झाले. ते थोडेफार जास्ती मागू लागले. ज्यांना जमले नाही त्यांनी महारमांगे बोलवली. त्यांनाही पर्वणी आली. पोते पोते ज्वारी घेतल्याशिवाय कुणी यायलाच तयार होईना. जो तो टेचाच सांगू लागला, "आवो, हे जीवावरचं काम आहे मालक. चुकून टाकुऱ्यात दगड बसला तर पाणी बी मागू द्यायचा नाही. एक ज्वारीचं पोत लय हाय होय त्याला." लोकही आडले होते. त्यांच्या जीवात जीव नव्हता. त्यामुळे ते जे मागतील ते त्यांना द्यावे लागले. मग सुगीच्या वेळी राखलेली ज्वारी कुणी बाहेर काढली आणि रामोशांना महारमांगांना वाढली. दुकानदारांनी मीठ, मिरची, तेल दिले. कुणी कपडे सोपडेही दिली. गवंड्या सुतारांनी त्यांची घरे नीटनेटकी करून द्यायची कबुली दिली. जे तालीवार होते त्यांनी रोकड सोडली. अशा रीतीने सगळ्यांची मोठी चंगळ झाली. इतकं सुख, इतकं समाधान आणि इतका निवांतपणा त्यांनी कधीही पाहिला नव्हता, अनुभवला नव्हता. नवे कोरे पटके लिहून गावातून हिंडावे, कुठेही हक्काने मानाने बसावे, पान तंबाखू खावी, बायका पोरांनी कोरे सनंग नेसून फिरावे आणि शेण गोळा करावे, असा देखावा नेहमी दिसू लागला. पोरे टोरेही हॉटेलातला गोडा माल खिशात भरभरून खात तोंड वर करून उंडगू लागली. कुणाला कशाची ददालच उरली नाही. आणि कुणाला काही कमी पडलेच तर त्याने उठावे आणि घर मालकाकडे जाऊन बसावे, म्हणावे, "मालक, पोरं उघडी आहेत, कापडं घेईन म्हणतो." त्यांची ही रोजची तकतक पाहून घर मालक मनातून चिडत, पण गप्प बसत. फार तर म्हणत, अरे परवा तू पवाराकडनं कापडाला पैसे घेतलेस ना?" यावर ते सरळ सांगत, "वय, घेतलं होतं की. नाही कोण म्हणतोया." पर ते समज खलास झालं आणि कापडं घ्यायची तशीच राहिली. यावर मालक काय बोलणार? त्याला गरज असे. तो मुकाट्याने म्हणे, "बरं बरं बाबा, जा मारवाड्याच्या दुकानात आणि बिल माझ्या नावावर लिवाय सांगतेला." बुधाने तर बासुंदी आणि जिलेबीचा रतीबस धरला. रात्रभर जागावे, सकाळी मेहनत करून खुराक खावा आणि दिवसभर ताणून द्यावी, असा कार्यक्रम त्याने ठेवला. अधूनमधून तो दिवसा गुजराकडे जाई. सतरंजीवर बसून गप्पा हानी, पान खाई आणि गुजराकडून काहीतरी नवीन मागून आणी. आज काय गुळाचा ढेकुळ आण, उद्या काय शेरभर डाळ आण, असा त्याने सपाटाच ठेवला. त्यामुळे गुजर ही मेटाकुटीला आला होता. पण बोलतो काय? त्याला रात्रीच्या रात्री रामोशांच्या जीवावर काढायच्या होत्या. त्यांना अशा वेळी नाही कसे म्हणायचे? 10-12 दिवस असेच सरले. अजूनही रोज रात्री धोंडे येत, पण आता त्यांचे प्रमाण पुष्कळ कमी झाले होते. चोऱ्या करायला सोपे जावे, लोकांनी बाहेर पडूच नये म्हणून धोंड्यांचा वर्षाव होत असावा. पण रामोशी आणि महाराजांच्या राखणीने चोऱ्या करणे अवघड झाले म्हणून धोंडेही थांबले असावेत. पण अधूनमधून त्यांचे अस्तित्व जाणवत असे आणि तेवढ्यानेही माणसे पुन्हा बिचकत. घराची राखण बंद करणे काही शहाणपणाचे नाही असे म्हणत. राखण सोडली आणि पुन्हा चोऱ्या व्हायला सुरुवात झाली म्हणजे काय करायचं? थोडक्यासाठी सगळं गमवून बसवायची पाळी यायची. या विचाराने ते पुन्हा या लोकांना अर्जवाने सांगत, काहीतरी देत. या 1-2 दिवसात बुधाच्या मनात एकसारखे पैसे घोळत होते. गुजर काहीतरी देतो म्हणाला होता. ते पैसे लवकरात लवकर घ्यावेत असे त्याला वाटत होते. म्हणून सकाळभर झोपून दिवस अर्ध्यावर आला तेव्हा तो उठला. चूळ भरून त्याने न्याहारी केली आणि काठी घेऊन तो लगबगीने गुजराकडे गेला आणि म्हणाला, "मालक." भाईचंद गुजर पोटावर वही ठेवून हिशेब तपासीत बसला होता. बुधाची हाक त्याला ऐकू आली, पण तरीही त्याने मान वर केली नाही. बुधाला जरा आश्चर्य वाटले. आज गुजर एवढा ताटला कसा? मग पुन्हा तो म्हणाला, "ओ मालक." भाईचंद गुजर पोटावर वही ठेवून हिशेब तपासीत बसला होता. "काय कटकट आहे?"
अशा मुद्रेने गुजराने तोंड वर केले, त्याच्याकडे पाहिले. कपाळावर आट्या घालून डोळे बारीक करून त्याने विचारले, का र, का आलास या येळेला? बुधा जरा चमकलाच. आज गुजराचा आवाज त्याला निराळा वाटत होता. मालक, ते तुम्ही म्हणाला होता माग. काय र? लगीन काढलं तर 200 दिन म्हणून, त्या पै आलतो. हं, ते होय. सध्या काय जमत नाही गड्या. बघू आता पुढला. आव पर मालक, तुम्ही बोली केलती. अरे, बोलीपेक्षा पुष्कळ दिले तुम्हा लोकांना. कधी नव ती परवणी आली तुम्हाला, पुष्कळ घेतलासा. लेकांनो, दिवाळी साजरी केला की 10-12 दिवस. आता बास झालं हे. गुजराच्या बोलण्यावर बुधा गप्प बसला, काही बोलला नाही. मग हळूच म्हणाला, मग मालक, राखणीचं कसं करायचं? वहीत खुपसलेले डोके भाईचंदाने पुन्हा वर काढले. बरी आठवण केलीस. राखण बंद आजपासनं. येऊ नका कुणी. आणि त्याने पुन्हा वहीत नाक खुपसले. ही आपल्याला जाण्याची सूचना आहे, हे बुधाने बरोबर ओळखले. तो मुकाट्याने उठला आणि रस्त्याने निघाला. चावडीकडे गेला. त्याने केलेला अंदाज बरोबर होता. चावडीत 8-10 हत्यारधारी पोलीस येऊन उतरले होते. ते बंदुका साफसूफ करीत होते. लोकांची रस्त्यावर गर्दी झाली होती आणि पाटील, देशमुख, कुलकर्णी चावडीवर बसून फौजदाराशी बोलत होते. ते बघितल्यावर बुधा तिथे थांबलाच नाही. मुकाट्याने रामोसवाड्याकडे निघून गेला आणि घरात पडून राहिला. त्या रात्री पोलिसांनी गावात कडेकोट बंदोबस्त ठेवला. सबंध किल्ला धुंडाळला. गावातली तरणी माणसे बरोबर घेऊन आसपास चोख व्यवस्था ठेवली. पण त्या दिवशी रात्री गावावर धोंडे आलेच नाहीत. हत्यारी पोलीस आले आहेत असे समजल्यावर चोरटे बहुधा आलेच नसावेत. सबंध महिन्यात ती रात्र शांत, अगदी शांत गेली. लोकांना हायसे वाटले. पोलिसांनी पुष्कळ शोध केला, पण चोरटे कुणी सापडलेच नाहीत आणि पुन्हा त्यांचा त्रासही गावाला झाला नाही. महिनाभर चाललेला हा दंगा गोंधळ एकदम थांबला. हळूहळू तो कमी होत आला होता, पण पोलीस आल्यामुळे त्यांची नावनिशाणी देखील उरली नाही. गावात पुन्हा शांतता नांदू लागली. लोक पुन्हा पहिल्यासारखे निश्चितपणे हिंडू फिरू लागले. आपला उद्योग मन लावून बघू लागले. हळूहळू गाळ तळाला बसावा आणि गढुळलेले पाणी पुन्हा स्वच्छ व्हावे तसे झाले. गावगाडा ठिकाणावर आला. रामोशी आणि महारांना पुन्हा पहिले दिवस आले. 8-10 दिवस त्यांनी दिवाळी केली, पण ते दिवस आता गेले होते. पुन्हा ते लोकांची विनवणी करू लागले, पायरीवर बसू लागले, तंबाखू पान मागू लागले, लांबून पान घेऊ लागले, मानाखाली घालून कोण काय बोलेल ते ऐकून घेऊ लागले. व्हयजी, व्हयजी असे आजीजीने म्हणू लागले. आता त्या गोष्टीला पुष्कळ महिने लोटले आहेत. लोक ही ती गोष्ट विसरले आहेत. केव्हा तरी मागे आपल्या गावावर असे काही चमत्कारिक संकट आले होते, हे त्यांना आता फारसे लक्षातही नाही. रामोशी आणि महार ही ती गोष्ट विसरून गेले आहेत, पण बुधा रामोशाच्या मनातून मात्र ती गोष्ट अजूनही जात नाही. तो हळूच म्हणतो, च्या बायली, ते पोलीस येऊन घोटाळा झाला, तेनच माझं लगीन राहिलं. आता तसलं दिस पुन्हा कवा येत्याल? धन्यवाद.